मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी सोयाबीनचे नगेट्स बनवतो जे मस्त लागणार आहे, जे व्हेजवाल्यांना नॉनव्हेजवाला फील देणार आहे. एकदम सिंपल आणि डिसेंट रेसिपी असणार आहे. सुरुवातीला हे सोयाबीन्स मी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे 15 ते 20 मिनिटासाठी. ते गरम पाण्यामध्ये मस्त सोक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला याचं पूर्ण पाणी काढून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण क्रश करून घ्यायचं आहे, जे काही ग्राइंड करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचे एकदम असं बारीक बारीक तुस निघायला पाहिजे, जे आपण पुढे जाऊन मॅरिनेट करणार आहोत. जसं आपण चिकनला खिमा करून घेतो तसंच लाईक ते आता एका बाउलमध्ये काढून घेते. त्याच्यानंतर याच्यामध्ये मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला टाकायचं आहे अद्रक लसूणची पेस्ट. इथे आपल्याला काही मसाले टाकायचे, ज्याच्यामध्ये लाल तिखट आहे, हळदी आहे, थोडंसं धनिया जिरा पावडर, ब्लॅक पेपर पावडर हे टाकायचं याच्यामध्ये. तुम्ही याच्यामध्ये थोडंसं चाट मसाला टाकू शकता, थोडा लेमन ज्यूस पण मजा वाटेल तुम्हाला. थोडंसं याच्यामध्ये ऑरिगॅनो आणि मीठ टाकलं आहे. इथे बटाटा घेतो आहे उकडलेला, तो याच्यामध्ये ॲड करायचा आणि पूर्ण स्मॅश करून पूर्ण आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपला मेन खिमा तयार झाला आहे व्हेजवाल्यांसाठी. आणि हे आपण सेम रेसिपी नॉनव्हेजसाठी पण करू शकता. जिथे आपण सोयाबीनचा खिमा घेतला तिथे आपल्याला चिकनचा घ्यायचा आहे. ठीक आहे. इथे थोडंसं मी ॲड करतो डार्क सोया सॉस, ऑप्शनल टाकण्याचा नका टाकू, एक फ्लेवर चांगला यावं म्हणून मी ॲड करतो याच्यामध्ये. आता हे सगळं झाल्यानंतर हलक्या हाताने आपल्याला नगेट्स तयार करायचे, जसं आपण इझिली करू शकतो. एकदम सिम्पली करायचं आहे. हे नगेट्स तयार करून आता आपल्याला कोट करून फ्राय करायचं आहे. आता बाजूला रोल पण आहे, त्या रोलची रेसिपी मी ऑलरेडी पोस्ट केलेली आहे. इथे घेतला हा बॅटर, याच्यामध्ये मैदा आणि कॉर्नफ्लॉवर सेम क्वांटिटीमध्ये घेतला आणि याच्यामध्ये थोडासा ब्लॅक पेपर पावडर आणि मीठ होता, ती कोटिंगसाठी घेतलं आहे. बाजूला जो आहे ते ब्रेड क्रम्स आहेत, तुम्ही पावाचा किंवा ब्रेडचा चुरा करून तो कोट करू शकता. इथे तुम्ही तो कॉर्न पण यूज करू शकता, जे आपण चिवड्यातले असतात त्यांना फ्राय करून तुम्ही क्रश करून ॲड करू शकता, कॉर्नफ्लेक्स वगैरेसुद्धा. आता सगळे कोट करून आपण ऑइल फ्राय करून घेते, डीप फ्राय करायचं आहे. तेल गरम करून घ्यायचं, लो मिडियम फ्लेमवर ते प्रॉपर फ्राय करायचं हलक्या हाताने, जोपर्यंत वरती त्यांचा एकदम रेड ऑरेंज कलर होत नाही. सो अशा प्रकारे आपण त्यांना प्रॉपर असं फ्राय करून घ्यायचं आहे. फ्राय करून झाल्यानंतर मित्रांनो काय काम आहे, काही नाही आहे, एन्जॉय करायचं आहे, खायचं आहे, सर्व करा. ही रोलची रेसिपी पोस्ट केली, ती पण तुम्ही चेक करू शकता आणि ही वाली रेसिपी पण ट्राय करू शकता. मेजरमेंट मी कॅप्शनमध्ये ॲड करतो. आणि आय लव्ह यू 200K मित्रांनो.